नगराध्यक्षा डॉक्टर विद्या कावरे यांनी पदभार स्वीकारला। पारनेरच्या विकासासाठी प्रयत्न करा। पारनेर नगराध्यक्षा डॉक्टर विद्या बाळासाहेब कावरे यांनी पारनेरचे थोर सुपुत्र क्रांतिकारक सेनापती बापट यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगराध्यक्षपदाचा कार्यभार खासदार निलेश लंके, राणी लंके, ज्येष्ठ वकील PR कावरे, सुमन कावरे व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत स्वीकारला। चालतं सगळे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असले, तुमच्यासारख्याची ताकद माझ्या पाठीशी असल्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या शक्य होत असतात। त्यामुळे तसेच आशीर्वाद आपल्या सगळ्या मंडळीने आमच्या या विद्याताईला दिले। शेवटी हे सगळं आपल्या आईवडिलांची, आपल्या कुटुंबाचे एक कुठेतरी एक पुण्य असते। राजकारणामध्ये अनेक लोक तुम्ही आयुष्यभर त्या ठिकाणी प्रयत्न करतात, त्यांना कुठली खुशी मिळत नाही। या सगळ्या गोष्टी आपण एखादं आपलं कर्म चांगलं असतं, आपण काम करत असतो, त्याबरोबर आपल्या पाठीशी आपल्या आई वडिलांची, आपल्या पूर्वजांची पुण्याई असते आणि ती पुण्यामुळे आपल्याला ती खुर्ची मिळालेली असते आणि त्या खुर्चीला निश्चित न्याय आपल्याला देणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। आणि मला एक खात्री आणि विश्वास आहे आमच्या विद्याताई या न्याय देतील, या न्याय देतील आणि त्या एक हुशार आहे, क्वालिफाईड, थोड्या तापड पण आहे। तुमच्या कावरे कुटुंबाला ते गुणच आहे ना, नाही का नाही? म्हणतात रक्त गरम आहे का नाही? या वकील साहेब कम्युनिस्टापासून तशीच आहे, त्याच्यामुळे कम्युनिस्ट आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या मीटिंग मध्ये ठरलं, आता डॉक्टरांना जरा कूल करा, म्हणजे कूल राहायला सांगा। मला सुद्धा संध्याकाळी कधी कधी असा मेसेज टाकीतात ना, ते काय होतच नाही, जाऊ द्या, तुम्ही लक्ष देत नाही, ते मेजर लक्ष देत नाही, ते कुणीच लक्ष देत नाही, ते आरसोळ लक्ष देत नाही, अर्जुन काका लक्ष देत नाही, पण मी त्यांच्या पुढे आहे ना वाचून रिप्लाय येत नाही। जसं काय वाचलं विचारलं असं मला, तुम्ही वाचला की तुम्ही वाचलंच नाही, मी पुढला आहे ना, मी वाचून तसंच ठेवलं म्हणजे अर्धा तासाने 1 तासाने। बऱ्याच कार्यकर्त्यांना असं वाटतं का आम्ही लय भावनिक मेसेज केला का मी लगेच फोन करेन, मी लय निधड्या छातीचा आहे, मी वाचून तसंच ठेवलं, जा वाचून तसंच ठेवलं। मला माहिती आहे तासाने 2 तासाने फुल होणार आहे, फुल होऊन मला परत दुसऱ्या दिवशी भेटणार आहे, भेटल्यावर आपण तरी उत्तर नाही द्यायचं त्याला। मला डॉक्टर तिसऱ्या दिवशी भेटले, काय चाललंय हालचाली, कुणीतरी मला फोन आला, कोणाचा तुमचाच फोन आला की डॉक्टरला फोन केला, डॉक्टरला गरम झाले, मी मेजर लावला करतो, मी केला नाही म्हणलं जाऊ दे, एक वाक्य काढायला आधी गाऊन बसलेला, पण आपल्या मनात आहे ना कुठेतरी आपल्याला शेवट सगळ्या सिच्युएशन जमून आले पाहिजे। योगा असतो डॉक्टर साहेब, तुम्हाला सांगू का, कुठल्या पहिलवानाला जर वाटलं ना, आपले कावळे पहिलवान केलं का, कुठल्या पहिलवानाला जर वाटलं आता तू खाऊन रूप येणार आहे त्याला हे सगळं नशिबाचा भाग असतो। राजयोग लागायच्या, कधी कधी ताटात आलं ना, ताटात आलं तर बघतो आपण पण खाता येत नाही। इथं मग आपलं सरकार असं 4 लाल दिव्याच्या गाड्या मागे पुढे हिंडल्या असत्या, पण नाही मस्त ताटात आलं। राज्यात असं वातावरण होतं की आपलं सरकार येणार, महाविकास आघाडीचं सरकार, लाल दिवा देश सोडून काही नाही, आमच्यावर वाईट दिवस आहे, वाईट दिवस आहे, वाईट दिवस कसले येत असतात हो, पण सांगायचं हे नशिबात नव्हतं ना, सगळ्यांना माहित होतं ना, कारण उद्या आपल्या राज्यात महाविकास आघाडी सरकार सुद्धा आम्ही वाट पलानीच असतो ना, कोणाला मंत्रिपद द्यायचं काय, मग आपण थोडं वाटून घेतलं असतं आपल्याकडे। शेवट नशिबाचा भाग असतो, काम करत राहायचं, नशिबाला दोष न देता तुम्ही कर्म करीत राहायचं, कार्य करीत राहायचं, आणि कर्म केल्यानंतर एक ना एक दिवस यश तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही, यश खेचून आणण्याची ताकद तुमच्यात पाहिजे। नाही तर बऱ्याच वेळा लोक काय काम न करता मला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे, त्यापेक्षा काम कर, कर्म तू कर, निश्चित तुला यश तुझ्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही, सगळ्यात महत्वाचं आहे। त्यामुळे तुम्हाला या परिवाराला संधी मिळाली, तुम्ही सुद्धा वकील साहेब, तुम्ही सुद्धा यांना मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही वकील आहे, कायद्याच्या तुमच्या आतापर्यंत तुम्ही तुमच्या वकिलीतून अनेकांना न्याय दिला, अनेकांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलं, पण आता ही नगर पंचायतला सुद्धा एक कायदेशीर सल्लागार म्हणून सुद्धा तुम्ही भूमिका पार पडा ही सुद्धा या ठिकाणी सांगतो। आणि पुन्हा एकदा आमच्या आता येणाऱ्या कालखंडामध्ये एक उपनगराध्यक्ष पदाची सुद्धा निवडणूक त्या ठिकाणी होणार आहे। माझी सगळ्यांना विनंती, आता झालं ना नगराध्यक्ष पदाचं, मग सगळं करून बघितलं ना, नाही जुळलं ना, तर उपनगराध्यक्ष पदाची निवड सुद्धा आनंदित होऊ द्या। म्हणजे सगळ्यांना माझी विनंती, म्हणजे आपल्याला नाही पुढल्याला पण विनंती, झालं गेलं ना, लोकांनी नाकारलं ना, लोकांना नाकारलं तरी लोक काय करत होती, काल परवा काहीतरी म्हणजे काहीतरी घ्या, तुम्ही बघा मी लोकसभेची निवडणूक विखेंच्या विरोधात लढलो, कोणाच्या विरोधात लढलो,
ते ठीक आहे, मोठे माणसं छोट्या माणसाबद्दल वाईट वक्त बोलणारच आहे. मोठे माणसाला अधिकार असतो, पण छोट्या माणसाला मोठ्या माणसाला बोलण्याचा अधिकार नसतो. मी लोकसभेला निवडून आल्यानंतर तिसऱ्या दिवशी माझ्या एका कार्यक्रमात स्टेटमेंट होतं, ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री. उद्या माझ्या सरकारी काही काम होतं तुम्ही जाऊ शकतो. काम शेवट राजकारणामध्ये माणूस कुणी कोणाचा जास्त काळ राजकीय शत्रू नसतो, कुणी का जास्त काळ मित्र नसतो, हे आपण आपल्यासारखे लोक विसरत असतात. काही लोकांना ठीक आहे, आपण सुद्धा तुम्हाला सुद्धा पदावर काम करत असताना एखादा कार्यकर्ता हा विरोधाचा जरी असता आणि त्याला जर तुमच्याकडे नगरपंचायतला कामाच्या माध्यमातून आला असेल तर तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या पार्टीचा आहे त्यापेक्षा आपल्या शहराचा एक नागरिक आहे, त्या नागरिकाला न्याय देण्याची भूमिका आपण पाडली पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस खुर्चीवर असता, तुम्ही कालपर्यंत एका पक्षाच्या पार्टीचे असता, तुम्ही या नगरपंचायतच्या बाहेर एका पार्टीचे पक्षाचे, तुम्ही ज्यावेळेस खुर्चीवर असणार आहे त्यावेळेस तुम्ही कुठल्या पक्षाचे नाही, कुठल्या पार्टीचे नाही, तुम्ही नगर या शहराचे एक कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येकाला कुटुंबाला जबाबदारी सांभाळून घेतलं पाहिजे. आमचे नितीन रावांनी सुद्धा नगराध्यक्षाच्या कालखंडामध्ये मला सुद्धा बरेच लोक सांगायचे नितीन रावांनी विरोधकाचा ठराव पास केला, हे केला पास केला. आमचं अंडरटेकिंग होतं, आमचं बोलणं होतं की नगरात मला नितीन रावांनी सांगितलं काय करायचं. मी नितीन राव तुम्ही अध्यक्ष म्हणून खुर्ची बसता येत ना, तो माणूस विरोधक असू द्या कुणी असू दे, त्याच्या वरतीवर काम होतं ना, तर तुम्ही त्याला पहिल्या 2 मिनिटात त्याचा ठराव दिला पाहिजे. 2 मिनिटात काही लोकांचा गैरसमज नाही नितीन रावांनी हे केलं. अरे नितीन राव अध्यक्ष बसलेले आहे, ते ज्यावेळेस पायऱ्यात चढत होते त्यावेळेस ते एका पक्ष पार्टीचे होते, पण आज बसल्यानंतर एका कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी त्यांनी सुद्धा या ठिकाणी पार पाडली. बऱ्याच मागच्या कालखंडामध्ये मुंबई नाशिक ह्या सगळ्या फाईलच्या मागे पाठपुरावा करून त्यांनी शिजवून ठेवलेलं आहे. आता त्यांनी शिजवून ठेवलेलं आहे, आता खायची वेळ तुमच्या हातात आलेली, वाढ हे करायचं काम तुमच्याकडे आलेले. त्यामुळे निश्चित त्यांनी मागच्या कालखंडामध्ये जे काम केलं त्यांच्या कालखंडामध्ये त्याचा निश्चित तुम्हाला पुढील कालखंडामध्ये फायदा होईल आणि निश्चित कामाचं स्वरूप या शहराला दिसल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देतो. सगळ्या नगरसेवक मंडळाला सगळ्या नगरसेवकांना आपण धन्यवाद देतो. चांगलं काम केलं तिकडे सगळ्यांनी, चांगलं असं काम करा. लोकनेते निलेश लंके साहेब आणि काही लंके यांचे सर्वप्रथम मी खूप खूप आभार मानते. आज क्रांतीवीर सेनापती बापट यांची जयंती. आजचा दिवस खूप सुंदर आहे. आमचे दादा म्हणजे माझे सासरे ज्यांना क्रांतीवीर सेनापती बापटांचा सहवास लाभला त्यांच्या जयंतीच्या दिवशीच माझं पदग्रहण होते. हा खूप सुवर्ण दिवस आहे. आजच्या पदग्रहणाचा दिवस जो कावरे कुटुंबियांना बघायला मिळाला त्या 2 कुटुंबांचा खूप मोठा आभार आहे. एक म्हणजे माझा परिवार कावरे परिवार आणि दुसरा जो आमची बॉडी आहे. आमची बॉडी कधीच नव्हती, आमचं एक कुटुंब होतं. ह्या 2 कुटुंबांच्या आधारामुळे मी आज नगराध्यक्षपदाचं पदग्रहण करणार आहे. त्याच्यामुळं मगाशी आमचे योगेश भाऊ किंवा भालेकर काकांनी सगळा गोंधळ सांगितलेला आहे तुम्हाला, पण मला पुढच्या उमेदवारांना एवढंच सांगायचंय की एखाद्याला शब्द दिल्यानंतर तो पाळला पाहिजे ही गोष्ट त्यांना कधीच कळली नाही. आणि आमच्या वाडीतल्या कुटुंबांनी आमचा शब्द लोकनेत्यांचा शब्द पाळला की आमच्या वाडीतले सगळे म्हणजे आम्ही लोकनेत्यांना शब्द दिला तो आम्ही शेवटपर्यंत पाळला. त्यामुळे कृपा करून ही गोष्ट समजून घ्या. तुम्ही जेव्हा एखाद्याला शब्द देता तो तुमचं नुकसान होत असलं तरी पाळलं पाहिजे. तर माझ्या ह्या पूर्ण नगरसेविका नगरसेवक या बंधूंनी तो शेवटपर्यंत पाळला आणि मला आज नगराध्यक्ष केलं. मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते. तसेच लोकनेते निलेश लंके यांनी जो माझ्यावर एक विश्वास दाखवला की आज एवढ्या मोठ्या पदासाठी पारनेरचे प्रथम नागरिक हे पद देऊन पारनेरचा विकास करण्याची संधी दिली. मी त्यांचे खूप खूप आभार मानते. यापुढे पारनेरचे नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातलं समन्वय म्हणून मी 100% काम करेन. पारनेरच्या नागरिकांना कधीही कोणती अडचण आली 24 तास मी 100% उपलब्ध राहील. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. सुद्धा लागेल पुढच्या नोव्हेंबरमध्ये, तर त्या कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त कामं कसे मार्गी लावता येतील याचा प्रयत्न कावरेताईंना करावा लागणार आहे. नेत्यांचं मार्गदर्शन त्यांचं सहकार्य सतत आपल्या नगरपंचायतच्या सर्व सभासदांच्या सर्व नगरसेवकांच्या पाठीशी आहे. आतापर्यंतची जी झालेली कामं आहेत ती भरपूर काम आहेत, पण ते लोकांपर्यंत जाणे गरजेचे आहे. माझी सूचना राहील या सर्व नगरसेवकांना की जी कामं मागील 4 वर्षात तुम्ही पूर्णत्वास नेली, जी झालेली कामं आहेत ती कामं लोकांपर्यंत कशी जातील, लोकांपर्यंत कशी कळतील का ही कामं नगरपंचायतच्या ह्या कार्यकालामध्ये पूर्ण झालेली आहेत. त्यासाठी महिन्या 2 महिन्याला
खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक लोकांचे मेळावे घेऊन किंवा त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्या कशा प्रकारे आपल्याला सोडवता येतील त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करावा. सर्वात महत्वाचा जो प्रश्न मांडून आम्ही या ठिकाणी पदग्रहण स्वीकारलं होतं तो म्हणजे पारनेरचा पाणी प्रश्न आणि पारनेरचा लेआउट किंवा पारनेरचं टाउन प्लॅनिंग जे मंजूर झालेलं आहे त्याला मंजुरी मिळणं हे फार गरजेचं आहे. खासदार साहेबांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांच्या संबंधांचा वापर करून हे दोन्ही काम येत्या वर्षात पूर्णत्वास न्यावेत. पुन्हा एकदा या नवनिर्माण